नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आगामी तलाठी भरतीसाठी तुम्ही सर्वजण जोमाने तयारी करत असालच। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न हे परीक्षेत वारंवार विचारले जातात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा। यामुळे तलाठी भरती परीक्षेसंबंधित सर्व नवीन अपडेट्स, सराव पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। बघा प्रश्न काय आहे। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले आहे? भारताचे संविधान कधी लागू झाले आहे? तर बघा, पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी, पर्याय बी 26 जानेवारी 1950 रोजी, पर्याय सी आहे 2 ऑक्टोबर 1948 आणि पर्याय डी 1 मे 1960। तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर काय आहे? उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे। तर बघा, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे लागू झाले आहे। बघूया त्यानंतरचा प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी कोणती? अतिशय सोपा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलाच जातो। बघा, पर्याय ए आहे पुणे, पर्याय बी नागपूर, पर्याय सी मुंबई आणि पर्याय डी आहे नाशिक। तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर बघा, उत्तर आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। पर्याय क्रमांक सी उत्तर आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। यानंतरचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला आहे? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला आहे? तर बघा, पर्याय ए आहे महात्मा गांधी, पर्याय बी लाल बहादूर शास्त्री, पर्याय सी नेहरू, पर्याय डी आहे सुभाषचंद्र बोस। तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री। जय जवान जय किसान हा नारा देणारे आहेत लाल बहादूर शास्त्री। बघा, यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे। तर आपण पर्याय बघा, पर्याय बघूयात। ए पर्याय आहे सिंह, बी पर्याय वाघ, सी हत्ती आणि डी आहे मोर। तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पर्याय क्रमांक बी वाघ। यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो। महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, पर्याय आहेत ए पर्याय 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी पर्याय आहे 1 मे आणि डी पर्याय 2 ऑक्टोबर। तर उत्तर काय असेल? बघा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन साजरा केला जातो 1 मे या दिवशी। पर्याय क्रमांक सी उत्तर काय आहे आपलं? 1 मे। महाराष्ट्र दिन हा 1 मे या रोजी साजरा केला जातो। बघा, प्रश्न क्रमांक 6, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली आहे? लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली आहे? तर बघा, पर्याय ए महात्मा गांधी, पर्याय बी आहे टिळक, पर्याय सी नेहरू, पर्याय डी आहे सावरकर। तर उत्तर काय असेल? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टिळक। लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली आहे? तर लोकमान्य टिळक यांना ही पदवी दिली आहे। पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे टिळक। यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर बघा, पर्याय ए आहे मराठी, पर्याय बी हिंदी, पर्याय सी इंग्रजी आणि पर्याय डी आहे संस्कृत। तर भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिंदी। भारताची राष्ट्रीय भाषा आहे हिंदी। यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आहे, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर बघा, पर्याय ए सूर्य, पर्याय बी मंगळ, पर्याय सी चंद्र आणि पर्याय डी आहे शुक्र। तर उत्तर काय आहे? पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र। पर्याय क्रमांक सी उत्तर काय असेल आपलं? चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। यानंतरचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर बघा, पर्याय ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय बी गांधीजी, पर्याय सी नेहरू, पर्याय डी पटेल।
तर उत्तर काय आहे? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक ए उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पर्याय ए आहे गोदावरी, पर्याय बी कृष्णा, पर्याय सी तापी, पर्याय डी आहे भीमा. तर उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आपला प्रश्न क्रमांक 11 बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे, संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? कोणाला म्हटले जाते? तर पर्याय ए आहे न्यूटन, पर्याय बी चार्ल्स बॅबेज, पर्याय सी एडिसन, पर्याय डी आहे आइन्स्टाईन. तर संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हटले जाते. बघा, प्रश्न क्रमांक 12, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पर्याय बघूयात आपण. ए पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय बी अब्दुल कलाम, पर्याय सी आहे नेहरू आणि पर्याय डी आहे गांधीजी. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. बघा, यानंतरचा प्रश्न क्रमांक 13 आहे, सत्यमेव जयते कुठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे आपले ब्रीद वाक्य आहे. तर हे वाक्य कुठून घेतले आहे? तर बघा, पर्याय ए आहे रामायण, पर्याय बी महाभारत, पर्याय सी मुंडकोपनिषद आणि पर्याय डी गीता. तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे सत्यमेव जयते हे कुठून घेतले आहे? तर मुंडकोपनिषद इथून सत्यमेव जयते हे वाक्य घेतले आहे. बघा, यानंतरचा प्रश्न आहे, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? कशामुळे असतो? तर बघा, पर्याय ए आहे प्लाझ्मा, पर्याय बी हिमोग्लोबिन, पर्याय सी पाणी आणि पर्याय डी आहे ऑक्सिजन. तर रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर उत्तर आहे हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक बी रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग हा लाल असतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? कोणते आहे? तर पर्याय ए आहे महाराष्ट्र, पर्याय बी आहे राजस्थान, पर्याय सी आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय डी आहे गुजरात. तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार जास्त मोठे राज्य आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक बी राजस्थान. यानंतरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16 आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे? पर्याय बघूयात. ए पर्याय आहे गांधीजी, बी पर्याय नेहरू, सी पर्याय टिळक आणि डी पर्याय आहे सावरकर. तर उत्तर काय आहे? बघा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी नेहरू. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17 दिला आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी पर्याय ए आहे पोपट, पर्याय बी मोर, पर्याय सी कबूतर आणि पर्याय डी आहे गरुड. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक बी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. बघा, प्रश्न क्रमांक 18 आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर काय आहे? पर्याय ए CO2, पर्याय बी O2, पर्याय सी H2O आणि पर्याय डी NaCl. तर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 19 दिला आहे, महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर किती आहे? पर्याय ए 34, पर्याय बी 35, पर्याय सी 36 आणि पर्याय डी आहे 38. तर महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 36. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये आहे. बघा, प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आहे? तर पर्याय ए आहे 1885, पर्याय बी 1857,
पर्याय सी 1905 आणि पर्याय डी 1947. तर उत्तर काय आहे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे. पर्याय क्रमांक ए 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओनली जीके अकॅडमी.